आज प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये मस्तपैकी झटपट होणारा टिफिन आपण आज बनवणार आहे। त्यामध्ये अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी टोमॅटोची भाजी, ठेचा आणि पोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। टोमॅटोची भाजी बनवण्यासाठी मी येथे मीडियम साईजचे 5 टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे। टोमॅटोचे शक्यतो बारीकच तुकडे करून घ्यायचे म्हणजे पटकन ती भाजी शिजते आणि मिळून येते। वरचा भाग काढून टाकायचा आहे। अगदी छोटेसे 4 तुकडे मी हिरवी मिरचीची घेतलेत। त्याचं फोडणीमध्ये इतका छान सुवास येतो ना, म्हणून अगदी थोडी, तुम्हाला हवं तर घ्या। लहान मुलांना टिफिन द्यायचा असेल तर हिरवी मिरची टाकू नका। आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेणार आहे। कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे। थोडं तेल घेतलेलं आहे, जास्त तेल घ्यायचं नाही आपल्याला। तेल तापलेलं आहे। मोहरी थोडी तडतडून दिल्यानंतरच आपल्याला जिरे टाकायचे। फोडणी खमंग बसली पाहिजे, कच्ची पण नाही राहिली पाहिजे आणि जळाली पण नाही पाहिजे। पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, थोडासा हिंग हे फोडणीला घेतलेलं आहे। गॅस आता बारीक करते। कढीपत्ता आणि मिरच्याचे तुकडे घेतले ते पण फोडणीत टाकलेले आहे। आता या ठिकाणी तुम्ही 2 कांदे परतून सुद्धा या भाजीला टाकू शकता, पण मी फक्त टोमॅटोची भाजी करते। अतिशय छान होते, मस्त खमंग फोडणीचा वास आलेला आहे। लगेच आपल्याला पाव चमचा हळद घ्यायची, अर्धा चमचा धना पावडर घ्यायची। आवडीनुसार कमी जास्त किती तिखट पाहिजे यावर मी थोडासा पाव चमचा किंवा अर्धा चमचाच आपल्याला मिरची पावडर घ्यायची। तिखट भाजी फार बनवायची नाही, माझी मीडियम तिखट आहे। फोडणीमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। यामध्ये चवीनुसार अर्धा ते पाऊण चमचा मीठ घ्यायचे। सर्व मसाले मीठ एकत्र करून पाणी न टाकता मंद गॅसवर आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे। हवं तर या भाजीमध्ये थोडासा लसूण पण क्रश करून टाकता। मी एकदम सिंपल भाजी बनवते पण अतिशय सुंदर होते। या भाजीसोबत मी टिफिनला मिरचीचा आणि लसणाचा ठेचा देणार आहे। लसूणचे गड्डे अशा पद्धतीने फोडून घेतले म्हणजे ते पटकन फुटले जातात आणि आपलं काम सोपं होतं। हलक्या हाताने हे काम केलं म्हणजे पटकन आपला लसूण सोलला जातो। आता कांदा आणि लसूणचे असे जे वरचे टरफल निघतात ते फेकून न देता माझ्याकडे कुंडीमध्ये माती आहे त्यामध्ये टाकणार, म्हणजे एक उत्तम प्रकारचं खत झाडांसाठी तयार होतो। 3-4 मिनिट झालेले आहेत। आता टोमॅटो पण आपले शिजत आलेले आहेत। आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातली आहे। लसणाच्या पाकळ्या अशा हातावर जरी चुरगळल्या ना तरी पण याचे सालं पटपट निघून जातात। तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी जरी लसूण सोलून ठेवला तरी चालतो। हा कठीण भाग आपण सुरीने थोडा कापला म्हणजे लसूण पटकन सोलला जातो। मध्ये मध्ये आपल्याला भाजी चेक करत राहायचं आहे। भाजी थोडी शिजली की नंतर आपल्याला भाजीवर झाकण ठेवायचं नाही, कारण झाकण ठेवल्यामुळं पाणी सुटत राहतं आणि भाजीमध्ये पडत राहतं आणि भाजी पातळ होत जाते। हिरव्या मिरचीचा ठेचा करण्यासाठी मी 10-15 मीडियम तिखटच्या मिरच्या घेतल्यात। स्वच्छ धुवायच्या, थोड्याशा कोरड्या करायच्या आणि मिक्सरमध्ये आपण त्या बारीक करून घेणार आहोत। अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, किंचित हिंग घेतला आहे। लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 15-20, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या कमी जास्त घेऊ शकता। मिक्सरवर मी मिरची आणि लसूण जाडसर बारीक करून घेतला आहे। भाजी थोडीशी शिजली म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार गूळ घालायचा आहे। आमच्याकडे गोड भाजी सगळ्यांना आवडते। आता गूळ तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला गोड भाजी करायची असेल तर गूळ घाला। चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला गोड हवा असेल तितका तुम्ही कमी जास्त गूळ टाकू शकता। थोडासा गूळ टाकल्याने भाजी अगदी चविष्ट होते। भाजलेला शेंगदाण्याचा कूट आपल्याला आवडीनुसार घ्यायचा आहे। मी साधारण पोह्याचे 4 चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये घेतलेला आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडीशी भाजी आता घट्ट होऊ द्यायची। गॅस बारीकच आहे। लोखंडाच्या कढईमध्ये मी ठेचा करते, तुमच्याकडे जी कढई असेल त्यामध्ये तुम्ही बनवू शकता। थोडंसं आपल्याला तेल जास्त घ्यायचं आहे। भाजी आपली तयार झालेली आहे। थोडी टेस्ट करून पाहिजे, अगदी परफेक्ट सगळं टेस्ट झालेली, चवीला अतिशय सुंदर झाली। इथे तुम्हाला काही मीठ कमी वाटलं, मिरची कमी वाटलं तर थोडे टाकून घेऊ शकता। आता माझी कढई जाड आहे, खूप गरम असल्यामुळे मी गॅस बंद करते म्हणजे त्या तावावरती राहिलेली भाजी थोडीशी अजून घट्ट होईल। तेलाला ताव आलाय, गॅस मी बारीक केलेला आहे। पाव चमचा मोहरी घेतली, पाव चमचा जिरं घेतलेलं आहे, थोडासा हिंग घेतलेला आहे,
हिंगाने छानपैकी ठेचाला स्वाद येतो आणि पटकन आपल्याला ही मिरची यामध्ये घ्यायची आहे, सावकाश घ्यायची आहे, अंगावर ओढू द्यायचं नाही आणि पटकन ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. मिरची फार तिखट असली तर घरभर ठसका उडू शकतो, मग त्याच्यावर एकदम पटकन आपण असं झाकण ठेवू शकतो, म्हणजे ठसका घरभर उडत नाही. लसूण मिरचीचा खमंग वास सुटलेला आहे, त्याला सतत परतत राहायचं आहे. मी यामध्ये कोणत्याही पाण्याचा वापर केलेला नाही आहे, म्हणजे हा ठेचा 2-4 दिवस छानपैकी टिकतो. तुम्ही प्रवासात सुद्धा असा ठेचा करून नेऊ शकता, म्हणजे तो तुम्हाला भाजी पोळी बरोबर खाता येतो. अगदी 1 ते 2 मिनिट आपण याला वाफेवर शिजून घेऊ. जास्त वेळ ठेवायचं नाही आहे झाकण, आणि हा ठेचा असा परतत राहायचा आहे. आता ही मिरची तेलात थोडी परतल्या गेल्यामुळे याचा तिखटपणा आपोआप कमी होतो. थोडासा ठेचा शिजल्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे. मिरचीच्या तिखटपणावरती तुम्हाला शेंगदाण्याचं कूट किती टाकायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. बऱ्याच ठिकाणी शेंगदाण्याचं कूट टाकत नाही, तशीच मिरची खातात, मिरचीचा ठेचा खातात, पण मी शेंगदाण्याचं कूट टाकूनच हा ठेचा बनवत असते. मी आता गॅस बंद करते. आपला ठेचा तयार झाला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये वरून ठेच्यावर लिंबू पिळून सुद्धा हा ठेचा खाऊ शकता. भाकरी पोळी बरोबर अतिशय छान लागतो. ठेचा तयार झाल्यानंतर वाटीत लगेच काढून घ्यायचा, कारण कढईला तावा असल्यामुळे तो मग कोरडा होत जातो. आपण टिफिन करण्याच्या सुरुवातीलाच आपल्याला गव्हाचं पीठ मळून ठेवायचं, म्हणजे ते पीठ छान मळलं जातं आणि पोळ्या पण त्याच्या छान होतात. तेल टाकून असं पीठ थोडंसं मळून घेतलं म्हणजे अशी मऊ लुसलुशीत पोळी एकदम खायला मस्तपैकी. बारीक गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं तेल त्यावर टाकायचं आहे, म्हणजे पहिली पोळी आपली जळत नाही. टिफिन म्हणलं की सगळी घाई गडबड असते, तर हे पटपट पटपट हा तुम्ही मस्तपैकी टिफिन बनवू शकता. थोडंसं लाटून मग त्यावर थोडंसं तेल लावायचं आहे. चिमूटभर पीठ भुरभुरवायचं आहे. ही घडी अशी करायची आहे. परत वरून थोडंसं तेल लावायचं. फार तेलाचा अतिरिक्त वापर पण करायचा नाही आहे. पीठ भुरायचे आणि कडेने दाब देत पोळी लाटायची, म्हणजे ती छानपैकी फुगते. आता तुम्हाला जर गोल करता नाही आली तरी चालेल, पण ही पोळी करायला खूपच छान होते. अशी पुडाची पोळी बनवली म्हणजे ती खूप मऊ लुसलुशीत आणि छान होते. कडेने लाटली म्हणजे ती कडेला पोळी जाड नाही झाली पाहिजे. हे पहा, तिला गोल आकार येत चाललाय. नाही तुमचा गोल झाला आणि थोडी वाकडी तिकडी झाली सुरुवातीला तरी चालते, फक्त चांगलं पदार्थ होणं हे फार महत्त्वाचं आहे. हाताने थोडं चेक करत राहायचं की पोळी कुठे जाड आहे, त्या पद्धतीने तिला लाटायचं. आता मध्ये थोडी मला जाड वाटते, मग मी आता मध्ये पण थोडीशी लाटून घेणार आहे आणि तिला थोडी पातळ करणार आहे. पोळी टाकताना मी गॅस मोठा केलेला आहे. 1 मिनिटांनी गॅस लगेच मी बारीक केला आहे. आता पोळी भाजताना तुम्हाला गॅस कमी जास्त करणं हे फार गरजेचं आहे, नाही तर आपली पोळी जळू शकते किंवा कमी गॅसवर भाजली तर वाटत होऊ शकते. आता उलटं पालटं करत दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. किती मऊ लुसलुशीत पोळी आपली झाली आहे. आता मी लाटलेलं हे ह्या तव्यावरच्या पोळीवरच तेल लावून घेते, म्हणजे अतिरिक्त तेल त्याला पोळीला पण होत नाही आणि आपल्याला इथे लावता पण येतं. परत ह्याच पद्धतीने दुसरी पोळी पण करायची आहे. गॅस कमी जास्त करत ही पोळी पण आपल्याला भाजून घ्यायची आहे. गरजेनुसार गव्हाचं पिठाचं वरून लावायला घ्यायचं आणि पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही अशी प्रॅक्टिस केली की तुमची पोळी आपोआप गोल गोल होत जाते. तुम्ही पोळीला तेल किंवा शुद्ध तूप पण लावू शकता. हे पहा, मी सगळीकडनं पोळी भाजून घेतली आहे. कुठेच पोळी कच्ची ठेवलेली नाही. कच्ची पोळी राहिली तर पोट दुखू शकतं. तुमच्याकडे जाळीची प्लेट असेल किंवा असं जाळी हे असेल यावर ही पोळी घ्यायची आहे, म्हणजे त्याला घाम येत नाही आणि पोळी खराब होत नाही. कमी जास्त गॅस करत आपल्याला पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. हे पहा, अगदी छान पदर सुटतात आणि पोळी आपली छान टम्म फुगली जाते. टिफिन पुरत्या पोळ्या मी तयार केलेल्या आहे. राहिलेलं पीठ असं झाकून ठेवायचं आहे. अगदी परफेक्ट भाजी तयार झालेली आहे. आणि आता आपल्याला ही अशी डब्यामध्ये थंड करायला ठेवायची. थंड झालं म्हणजे आपल्याला झाकण लावायला सोपं जातं. या पद्धतीने पोळ्या ठेवल्यामुळे त्या थंड झालेल्या आहेत. हे पहा, एकदम मऊ लुसलुशीत पोळ्या झाल्यात. खाली बटर पेपर घेतलेला आहे
छोटीशी स्वच्छ ताटलीमध्ये आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा ठेचा द्यायचा आहे. माझा नातू कॉलेजला जातो, त्याचा टिफिन मी तयार केलेला आहे. आपण पण ही रेसिपी नक्की बनवा व आपले अभिप्राय मला नक्की कळवा.